आणि आता एक बातमी आहे नवी दिल्लीतून। दिल्लीमध्ये AI समिटसाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि तंत्रमंत्री म्हणजे IT मिनिस्टर आशिष शेलार यांनी हजेरी लावली होती। शेलार यांनी मुंबईकरांसाठी AI कशा प्रकारे सहकार्य करेल हे NDTV मराठीशी बोलताना स्पष्ट केलं। या संदर्भात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आशिष शेलार यांच्याशी खास बातचीत केली। दिल्लीमध्ये AI समिट सुरू आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते सुद्धा आलेले आहेत। आशिष शेलार हे सुद्धा इथं आलेले आहेत, वेगवेगळ्या पाहणी करतायत। आशिषजी, आम्ही महाराष्ट्राचं हे पाहिलेलं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही आणलेलं आहे, दुष्काळ असेल किंवा नवीन पीक असेल त्याच्यामध्ये हे आणलेलं आहे। होम मिनिस्ट्रीचं पण आम्ही पाहिलेलं आहे की तिथे क्रिमिनलचं डिटेक्शन होणार आहे, क्राऊड मॅनेजमेंट होईल सिटीमध्ये। मुंबईसाठी काय वाटतं तुम्हाला की कोणत्या गोष्टी आज AI समिटमध्ये दिल्लीला माहिती तंत्रज्ञान विभागाचा मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी या ठिकाणी आलो आहे। विविध पॅव्हिलियन्सना भेटी दिल्या। आपण या ठिकाणी बघू शकतो की एका अर्थाने कृत्रिम बुद्धिमत्ता या आधारावर खाजगी असेल, सरकारी असेल, राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या प्रयोग, यशस्वी प्रयोग आणि होऊ घातलेले प्रयोग याच्या ज्ञानाचा हा मेळा आहे। आणि या ज्ञान मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचं पॅव्हिलियन या ठिकाणी आहे, याचा मला खूप आनंद आहे। महाराष्ट्र यामध्ये एक दमदार पाऊल घेऊन पुढे आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आताच एका चर्चासत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राने कृषी विषयामध्ये केलेलं जे कार्य आहे ते आपल्या शेतीबद्दल असेल, पिकाबद्दल असेल, पर्जन्याबद्दल असेल, त्या ठिकाणच्या मातीबद्दल असेल, बियाणांबद्दल असेल, या सगळ्यात एक भरीव दमदार असं धोरण केलं आहे। त्यावर एक चर्चासत्राची सुरुवात केली। मी स्वतः महा AI या नावाने आपण गव्हर्नन्समध्ये जे काम करतोय ते किती सेफ, सिक्युअर्ड आणि रेझिलियन्स आहे यावरच्या चर्चासत्राची सुरुवात करून आलोय। महाराष्ट्राने आम्ही AI मिशन या ठिकाणी बनवलंय, त्यामध्ये R&D मधला एक आम्ही त्या ठिकाणी एक फंड उभा करतो आहोत। स्टार्टअप, इन्क्युबेटर आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना महाराष्ट्राने घेतलेलं धोरण जे आता येत आहे ते खूप पाथ ब्रेकिंग आहे आणि महाराष्ट्राने आपलं काम शोकेस केलंय, इथे मांडलंय आणि जगभरातले इनोव्हेटर्स महाराष्ट्रातल्या कामाची सराहना करतात हे आपण पाहतो। पण मला दोन मुद्दे विचारायचे। या ज्ञानमेळ्याचा उपयोग कुंभमेळ्यामध्ये कसा होऊ शकणार हा पहिला मुद्दा, आणि दुसरा मुद्दा म्हणजे की मुंबईसाठी, मुंबईतल्या लोकांच्या जीवनमानामध्ये कशा प्रकारे सुधार होऊ शकतो याच्यामुळे, कारण वीज असेल, पाणी असेल, रेल्वे असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आणखी। मला या गोष्टीचा आनंद आहे की महापालिकांच्या निवडणुकात, विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये अन्य कुठल्याही पक्षाने तंत्रज्ञानावर आधारित शहराचं वहन यावर भर दिला नाही, पण भारतीय जनता पार्टीने, महायुतीने त्याची कमिटमेंट जनतेला दिली। दोनच विषय मी आपल्या समोर मांडे। भ्रष्टाचार विरहित कार्यपद्धती, कंत्राटदारांना मुबलक सुविधा मिळणारा आजपर्यंतची चुकीची पद्धत, कुठलाही विकासाचा प्रकल्प वेळेत पूर्ण न होणं, यातनं होणाऱ्या दिरंगाई आणि त्यातनं होणारा खर्च बरोबरीने फेसलेस अशा पद्धतीची कार्यपद्धती ही भ्रष्टाचार विरहित नागरिकांच्या सेवा सुविधांमधल्या अडचणी दूर करणं, यावर AIचा उपयोग करून आम्ही प्रणाली आणतो। त्या कामाला आता सुरुवात केलेली आहे। हा नंबर 1 AIचा वापर आम्ही करतो। दुसरं, परवाच मी एक निर्देश मुंबई महापालिकेला दिले। मुंबई शहरामध्ये रस्त्याखाली विविध उपयोगिता वाहिनी, ज्याला युटिलिटी सर्व्हिसेस म्हणतो, याचं मोठं जाळं आहे आणि भूगर्भातले जाळं जर AI मॉनिटर पद्धतीने त्याच्यावर रक्षण, संरक्षण आणि त्याची दुरुस्ती, त्याच्या तक्रार निवारण आणि बरोबरीने चालू असेल काम तर ते वेळेत पूर्ण होणं आणि न झाल्यास त्याची कारणं काय, यासाठी MTNL असेल, महानगर गॅस असेल, सिवरेज लाईन असेल, वॉटर लाईन असेल, या सगळ्या युटिलिटीजवर एक धोरण AI आधारित करण्याचा निर्देश दिलाय। त्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे आणि मुंबई आणि राज्यभर नगरपालिका आणि नगर प्रशासनामध्ये AIच्या उपयोगाची एक मोठी सुरुवात महाराष्ट्र करतोय। एक, कुंभमेळ्यामध्ये सुद्धा सुरक्षा, सुविधा, संपर्क आणि यातला जनतेशी संवाद या 4 सवर आधारित कुंभमेळ्यामध्ये सुद्धा AI तंत्रज्ञानावर आधारित एक मेळाव्यामध्ये या ज्ञान मेळाव्याची संमती करण्याची भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलो।
हे होते आशिषलाजी. आणि कुंभमेळ्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे ज्ञानमेळ्याचा उपयोग होणार आहे, याचा उपयोग होणार आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी भारत मंडपम इथल्या AI समिटला भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात इतिहास रचला. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय कमिटीकडून सिंधुदुर्गला अधिकृतपणे राज्यातला पहिला AI डिस्ट्रिक्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. मार्व्हेल कंपनी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. मंत्री नितेश राणे जे आलेले आहेत दिल्लीमध्ये AI समिटमध्ये, काय काय तुम्ही पाहिलंय, कसा फायदा होईल कोकणासाठी, महाराष्ट्रासाठी? प्रामुख्याने आम्ही जे AI एनेबल्ड डिस्ट्रिक्ट म्हणून सिंधुदुर्गमध्ये जे काम करतो आहे मार्वलच्या माध्यमातून, त्याचा डिस्प्ले आज आमच्या ह्या महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनमध्ये होतो आहे. त्याला आदरणीय CM साहेब आता पोचत आहेत. आणि म्हणून सिंधुदुर्गामध्ये जे 9 डिपार्टमेंट आज आम्ही AIच्या माध्यमातून चालवतो आहे, त्याचं काम कसं आहे आणि कसं त्याचं तसं अन्य जिल्ह्यांमध्ये अनुकरण होऊ शकतं, त्या बाबतीमध्ये ग्रामीण जिल्ह्यामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा आहे. आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतः नीती आयोगचे पण लोक आले होते. आता त्याची माहिती आम्ही आदरणीय CM साहेबांपर्यंत आम्ही पोचवतो आहे. एकंदरीत AIच्या माध्यमातून जे आमच्या आदरणीय CM साहेबांनी उल्लेख केलेला की महाराष्ट्राला आपल्याला हब बनवायचा आहे आणि तोच धागा धरून आम्ही AI सिंधुदुर्ग डेव्हलप करतोय. ह्या पूर्ण महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये AIच्या माध्यमातून आमचा महाराष्ट्र येणाऱ्या कालावधीमध्ये एक नंबर कसा राहील, आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली हे विविध माहिती या स्टॉलमध्ये देतात. एकच प्रश्न फिशरिंगसाठी, कारण मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे तुमच्या कोकणामध्ये, वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, त्यासाठी कसं आहे AI त्याच्यासाठी पण आम्ही मार्वल बरोबर गेल्या 1 वर्षापासून काम सुरू केलेलं आहे. पहिलं डेटा कलेक्शन आमचं काम सुरू आहे. तलावामध्ये म्हणजे गोड्या पाण्यातल्या मासेमारीमध्ये प्रोडक्शन कसं वाढवायचं, समुद्रामध्ये कॅचमेंट एरिया जिथे जास्त मासे भेटतील ती माहिती मच्छीमारांपर्यंत कशी पोहोचवायची, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही मार्वल बरोबर काम सुरू केलेलं आहे. बिलकुल. आणि तर याचा उपयोग कसा होणार आहे आणि कोणते MOU साईन केले जाणार आहेत या संदर्भामध्ये महत्त्वाचे निर्णय जे ते इथं होत आहेत. कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.